गेल्या काही दिवसांपासून पालघर तालुक्यातील दांडीच्या जेटीवर मुंबईच्या कोळी बांधवांच्या 13 बोटी येऊन धडकल्या आहेत। वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अरबी समुद्रात थैमान माजले होते। अशा वेळी मच्छीमारांसाठी गेल्या मुंबई येथील माहीममडच्या बोटी संकटात सापडल्या होत्या। माहीममड येथील मच्छीमारी करण्यासाठी गेल्या या कोळी बांधवांनी आपला जीव मुठीत घेऊन जेमतेम पालघर जिल्ह्यातील व तालुक्यात दांडीचा समुद्र किनारा गाठत आश्रय घेतला, ज्यामुळे येथील प्रशासन देखील संकटात सापडलेल्या कोळी बांधवांना मदतीसाठी धावले। दांडी येथील मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी तत्काळ दखल घेऊन सविस्तर चौकशी करत मदत केली। या संकटात सापडलेल्या कोळी बांधवांना आमचे प्रतिनिधी राकेश केनी यांनी प्रत्यक्षात भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला। जाणून घेऊया अधिक माहिती उपस्थित मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून। कुटुंबावरती कोळी समाजावर आलेले संकट। भर समुद्रात फिशिंग करत असताना मळ येथील रहिवाशांच्या बोटे ह्या वादळात फसल्या होत्या। कोळ्यांचं जीवन हे खूप संघर्षमय असतं आणि हे दिसून येतं। अचानक आलेलं वादळ आणि हे मोठं संकट कोळ्यांवरती आपल्याला पाहायला मिळतं। आज ह्या मड येथील भरकटलेल्या बोटी समुद्रात अटकल्या असताना मात्र किनारा शोधत असताना दांडी या किनाऱ्यावरती आले। किनाऱ्याच्या मध्ये शिरताना मात्र दांडीचे रोहिदास केनी यांनी त्यांना मदत केली आणि सुखरूप बंदरात आणलं। आणि हा तुम्ही पाहू शकता 10 ते 12 लगभग 15 बोटी ह्या यांच्या फिशिंग करत होत्या। ह्या 10 ते 12 दिवसापासून समुद्रात फिशिंग करत होत्या। जसं ह्यांना समजलं की ह्या ठिकाणी वादळाचं वातावरण आहे, त्यांनी बंदर जवळचं बंदर शोधलं आणि आज दांडी ह्या बंदरात ते सुखरूप आहेत। जसं वातावरण शांत होईल, समुद्र शांत होईल, ते पुनश्च आपल्या मार्गस्थ होतील। बाहेरून मळवरून विसावायला आलेले आहेत, परंतु दांडी ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य हे सतर्कतेने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी ह्या बोटीची विचारपूस केली। जयेश भाऊ, दांडीगावचे सरपंच जयेश भाऊ, तुम्ही विचारपूस केली, बोटी ह्या नेमक्या कुठल्या आहेत? या मुंबई मडच्या आहेत आणि आम्ही ग्रामपंचायत वतीने आणि गावाच्या वतीने त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जे काही सोयीसुविधा लागतील, काही वस्तू लागतील तर आम्ही ग्रामपंचायत आणि आमचा कोळी समाज जो आहे तो आम्ही नक्कीच तुम्हाला पुरवठा करू। पाण्याची सोय असेल, राहण्याची, खाण्याची तर आम्ही नक्कीच देऊ, कारण की आमचा कोळी समाज हा प्रेमळ आहे खूप आणि कोळी समाजाचं संपूर्ण जगावरच प्रेम आहे म्हणून। आणि सहकारी आमचेच आहेत, कारण की कोळी आमच्या सर्वच बोटी आहेत, फक्त विसाव्यासाठी आज आमच्या समुद्र किनारी यांनी विसावा घेतलेला आहे। आम्हाला अभिमान वाटतो की त्यांनी आज म्हणजे आमचा समुद्र किनाऱ्याची त्यांनी वाट पकडलेला आहे, आम्हालाचा सार्थ अभिमान आहे। आणि जय कोळी जय मंगला। यस, नक्कीच। कालपासून पाहिलेलं संकट, तर ज्या बोटी मड बाटीवाडा इथल्या ज्या आल्यात कोलीवाड्याच्या, त्या आज इथे आहेत आणि त्या मड कोलीवाड्याचे चेअरमॅन स्वतः आमच्या सोबत आहेत। राजू कोळी साहेब, नमस्कार। नमस्कार, वेलकम। तर किती दिवसापासून फिशिंगला गेलेल्या तुमच्याबरोबर? आम्ही 3-4 दिवसापासून फिशिंगला गेलेलो। आम्ही या उच्चल दांडीच्या समोर समुद्रामध्ये कोळी समुद्रामध्ये फिशिंग करत होतो। जेव्हा आम्हाला कळालं की समुद्रामध्ये वादळ चालू आहे, आमच्या माणसाने पण आम्हाला सांगितलं की लाटा मोठमोठ्या झालेल्या आहेत, वारा वादळ हे सुरू आहे। मग आम्ही संपर्क केला। मग आमचे दांडीतले मित्र, परममित्र, 10 वर्ष झाली आमची मैत्री आहे, नंदकुमार आरेकर, त्यांच्याशी मी संपर्क केला की आपल्याला वादळ वारा झालेला आहे, तर मला तुमच्या बंदराची सहाय्य लागेल की तुमच्या किनाऱ्यामध्ये घुसवण्यासाठी। मग त्यांनी बोलले की तुम्ही ताबडतोब इथे निघून या। मग आम्ही त्यांच्याकडे आलो। दुपारीच्या आम्हाला त्यांनी जेवण दिलं। जेवणाच्या नंतर त्यांनी रोहिदास केनी यांची बोट त्यांनी काढली व आम्ही अशा बाहेरच्या बाहेर गेलो। आमच्या बोटीनं कॉन्टॅक्ट केले की तुम्ही आमच्या पाठीपाठी या, व तसंच त्यांनी जो खडकाळ भाग होता व रेती कुठे आहे अशा प्रकारे आम्हाला त्याला दिशा दाखवली। त्यांचे वडील सुद्धा आमच्या सोबत आलेले होते आणि तिथे छानसं म्हणजे सुखरूपाने आम्हाला म्हणजे